नमस्कार. गॅस सिलेंडर बुक करायचे? आता एजन्सीमध्ये फोन लावत बसायची किंवा रांगेत उभं राहायची काहीही गरज नाही. कारण हे काम आता आपल्या मोबाईल फोनवरून अगदी सहज करता येतं. कसं? चला, या विश्लेषणात आपण तेच पाहणार आहोत. ऐन स्वयंपाकाच्या वेळी गॅस संपला की जी धांदल उडते ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? पण आता काळजी करायचं कारण नाही. कारण आपण अशा काही सोप्या आणि एकदम फास्ट पद्धती पाहणार आहोत, ज्याने आपलं बुकिंग काही मिनिटातच होऊन जाईल. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण ज्या काही पद्धती पाहणार आहोत त्या सगळ्यांसाठी आपला तोच मोबाईल नंबर वापरावा लागेल जो आपण गॅस एजन्सीकडे रजिस्टर केलेला आहे. हा नियम अजिबात विसरायचा नाही. चला तर मग, आता वळूया त्या मुख्य डिजिटल पद्धतींकडे. यात 3 अगदी सोपे मार्ग आहेत. एक तर व्हॉट्सॲप, दुसरं म्हणजे फक्त एक मिस्ड कॉल आणि तिसरं म्हणजे साधा SMS. चला, एक एक करून या सगळ्या पद्धती समजून घेऊया. व्हॉट्सॲप तर आजकाल आपण सगळेच वापरतो, बरोबर ना? मग आता त्याचाच वापर करून गॅस सिलेंडरही बुक करता येतो. हे बघा, इंडियन गॅससाठी 7588888824 या नंबरवर फक्त रिफिल असं लिहून पाठवायचंय. HP गॅस असेल तर 9222011122 या नंबरवर हाय किंवा बुक पाठवा आणि भारत गॅसचे ग्राहक असाल तर 1800224344 या नंबरवर हाय किंवा बुक असं मेसेज करा. बस, झालं काम. आता समजा मेसेज टाईप करायचा कंटाळा आला असेल तर काळजी नसावी. त्यासाठी एक त्याहून सोपा पर्याय आहे मिस्ड कॉल. इंडियनच्या ग्राहकांनी 845495959955 या नंबरवर फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. आणि जर HP गॅसचे ग्राहक असाल तर 9493602222 हा नंबर आहे. फक्त एक रिंग आणि आपलं बुकिंग कन्फर्म. आणि आपली तिसरी पद्धत आहे जुनी पण आजही तितकीच कामाची, SMS. इंडियनचे ग्राहक 7718955555 या नंबरवर रिफिल असा SMS पाठवू शकतात आणि भारत गॅससाठी 7715012345 किंवा 7718012345 यापैकी कोणत्याही एका नंबरवर फक्त LPG असं लिहून पाठवायचं आहे. आणि हो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, SMS आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरूनच पाठवायचा आहे. या सगळ्यांमध्ये व्हॉट्सॲप हा पर्याय अनेकांना खूपच सोयीचा वाटतो. तर चला, HP गॅसचं उदाहरण घेऊन आपण ही प्रोसेस नक्की कशी काम करते हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आता हे बघा, ही माहिती थेट मूळ स्रोतातून घेतली आहे आणि ती काय सांगते? हा जर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तरच तुम्हाला समोरची प्रोसेस करता येईल. म्हणजे या एका गोष्टीवर सगळं काही अवलंबून आहे. रजिस्टर्ड नंबर नसेल तर पुढे जाताच येणार नाही. ठीक आहे, तर प्रोसेस अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी 9222201122 हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करायचा. मग व्हॉट्सॲप उघडून त्याला हाय पाठवायचं. लगेच तुम्हाला भाषा निवडण्यासाठी विचारलं जाईल. भाषा निवडल्यावर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. त्यातून HP गॅस बुकिंग हा पर्याय निवडायचा. त्यानंतर ते फक्त आपला ग्राहक क्रमांक कन्फर्म करायला सांगतील आणि काही सेकंदात आपलं बुकिंग पूर्ण होईल. बरं, बुकिंगची प्रोसेस तर आपण पाहिली. पण समजा सिलेंडर वेळेवर पोहोचला नाही किंवा सेवेबद्दल दुसरी काही अडचण आली तर मग तक्रार कुठे करायची? चला, आता तेही जाणून घेऊया. तर तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याकडे मुख्यत्वे 3 पर्याय आहेत. एक तर आपण थेट कंपनीच्या टोल फ्री नंबरवर फोन करू शकतो, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार करू शकतो किंवा मग सरकारी उमंग ॲपचा वापरही करू शकतो. या स्लाइडवर बघा, तिन्ही कंपन्यांचे तक्रार निवारणासाठीचे डिटेल्स दिले आहेत. इंडियन आणि HP गॅससाठी एकच कॉमन टोल फ्री नंबर आहे 1802333555. भारत गॅससाठी 1802224344 हा नंबर आहे आणि त्यांच्या वेबसाईट्सचे पत्ते पण इथे दिलेले आहेत, जिथे आपण थेट आपली तक्रार नोंदवू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हाही तक्रार नोंदवतो तेव्हा आपल्याला एक रेफरन्स नंबर मिळतो. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, तो जपून ठेवायचा, कारण याच नंबरच्या आधारे आपण आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं, ती कुठपर्यंत पोहोचली हे तपासू शकतो. तर मग बुकिंग कसं करायचं, इथपासून ते अडचण आल्यास तक्रार कुठे नोंदवायची, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आता पाहिल्या. या माहितीचा उद्देश एकच आहे की आपण एक जागरूक ग्राहक बनावं. आणि जाता जाता एक सर्वात महत्त्वाचा सल्ला, कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत ठिकाणाहूनच माहिती मिळवा, कारण योग्य माहिती असणं हेच जागरूक राहण्याचं पहिलं पाऊल आहे. मला खात्री आहे की ही माहिती आपल्या नक्कीच कामी येईल आणि पुढच्या वेळी गॅस बुकिंग करणं खूपच सोपं होऊन जाईल.
या डिजिटल पद्धती वापरल्यामुळे आपला वेळ तर वाचतोच, पण श्रमही वाचतात.